मराठा आरक्षणाची सुनावणी आता लांबणीवर पडणार आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे। मुंबई हायकोर्टाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या बदलीची शिफारस करण्यात आली आहे। घुगेंच्या बदलीने सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणाची अंतिम टप्प्यामध्ये आलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर जाणार का, यामुळे हे सुद्धा बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। त्यांच्या शाळाच आहे, द्यायचं पण यांनी, काढून पण यांनीच घ्यायचं। कुणबी प्रमाणपत्र रद्द करून आता ते सिद्ध झालेलं। एसीबीसी देणार पण हेच, काढून पण हेच घेणार। ईडब्ल्यूसी हेच देणार, काढून पण हेच घेणार। फक्त समाजात फूट पाडणार। ईडब्ल्यू चांगलं होतं, एसीबीसी चांगलं होतं। आता हेच लोक एसीबीसी दिलं तर ईडब्ल्यूसी मागत आहेत, मग सरकारला संधी सापडती, मग सरकार मराठ्यांचं असं वाटोळं करतं। आता त्यांना असा संदेश द्यायचा असेल फडणवीसाला की शिंदेने दिलेल्या नोंदी रद्द करा, म्हणजे मराठी शिंदेच्या विरोधात जातील। असाही डाव बावनकुळ्याचा त्यांचा असू शकतो। न्यायमूर्ती होते बॉम्बे हायकोर्टचे, त्यांची जी आहे ती शिफारस केलेली आहे कलकत्ता कोर्टामध्ये, आणि याचा परिणाम या सुनावणीवरती होईल का, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ॲडव्होकेट आशिष राजे गायकवाड सर आपल्यासोबत आहेत। काय नेमकं होऊ शकतं? खरं तर घुगे सर जे आहेत त्यांची शिफारस जी आहे ती केलेली आहे, त्यांची बदली जाऊ शकतात ते कलकत्त्याला, याचा परिणाम थेट या सुनावणी होऊ शकतो? प्रश्नच नाही, कारण ही याचिका तुम्ही बघत असाल 24 पासून आहे। जसे आरक्षण 10% महाराष्ट्र शासनाने शिंदे सरकारांच्या नेतृत्वात जे सरकार होतं त्या महायुतीच्या सरकारने हे आरक्षण 26 फेब्रुवारी 2024 साली हे मराठ्यांना 10% असं वेगळं आरक्षण दिलेलं आहे। या संदर्भातली ही जी सुनावणी पूर्वी देवेंद्र उपाध्याय आणि त्यांच्या डिव्हिजन बेंचनी डॉक्टर आरिफ, त्यानंतर फुल बेंच कॉन्स्टिट्यूट करण्यात आलं, जस्टिस रवींद्र घुगे साहेब, मारणे साहेब आणि जामदार साहेब। तर आता या सुनावणीत साधारण आजपर्यंत 41 तारखा अशा पडल्या आहे। एकूण 8-10 अर्ज आहेत आणि 8-9 पिटिशन आहे, असे एकूण मिळून साधारण 18 ते 19 प्रोसिडिंग्ज आहेत। यामध्ये आता या संदर्भात बराचसा तिथं सकल अशी चर्चा तिथे किंवा ती आर्ग्युमेंट यापूर्वी त्यात सादर करणाऱ्या सर्व वकिलांनी तिथे केलेली आहे। आणि आता हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन येणाऱ्या नवीन चीफ जस्टिस तिथे घेतील, की नवीन चीफ जस्टिस आल्यानंतर नवीन जजेसचं त्यांना फुल बेंच त्यामध्ये अभ्यास करून कॉन्स्टिट्यूट करावं लागेल, आणि हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिसिजन त्या न्यायमूर्तींचा तो सर्वाधिकार रोस्टरप्रमाणे, रोलप्रमाणे असतो।